नमस्कार सगळ्यांना. हा बघा आमचा म्हातारा बैल. म्हातारा आहे म्हणजे बिचारा थकलाय आता. आता उद्या बैल पोळा आहे. पोळा आहे उद्या, पोळा आहे. काही काही बैल पोळा म्हणतात, काही काही पोळा म्हणतात. आमच्या इकडं पोळाच म्हणतात. काय काय लोक इकडं असतात पद्धती नवीन नवीन. हे बघा आमची वांगी सरे झटकले खालून, जसे काय त्याला झटकवलं पाणी लावलं तर 5-6 दिवस सारखा पाणी चालू होता. मिरची पिवळी झाली. वालाच्या शेंगा बघा जमिनीनं लोळायला आता. पण आता उद्या बाजार आहे. उद्या म्हणजे उद्या पोळा आहे म्हणून काय तोडल्या नाही. म्हटलं जाऊ द्या आता 2-3 दिवस होऊ द्या मग तोडू. कारण भाव नाही राहत त्याला. मग आता तोडल्या तर भाव तर पाहिजे त्याला. त्याच्या खाली लोळायला त्या बघा. लवून पडल्या झाडाच्या. काल आलते मुगाच्या शेंगा तोडायला. 4 टोपले नेल्या तोडून. काल म्हणजे मिस्त्री लोक होते 4 वाजूस्तर. 4 वाजल्याच्या पुढं आलो वावरामध्ये. 4 टोपले शेंगा तोडल्या आणि मग घरी गेलो 6 वाजता. बघा सगळा चिखल आहे बघा. पाय पाय चालता येईन. एक पाय घालायचा आणि एक पाय काढायचा असं झालं. तिकडल्या तोडल्या तर अर्ध्या आणि आता अर्ध्या राहिल्या तोडायच्या. म्हटलं घ्यावा तोडून. हे बघा काळे शार झालेत सगळे. तर इकडं आपली भेंड लावलेली तर कुडं मुडं दिसायलेत आता. 2-2 पानावर आले तर दिसायलेत छोटे 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 छोटे. म्हटलं घ्यावा तोडून आता शेंगा. चप्पल नुसतं चिखल असा पाय, चप्पल चलत नाही पण तरी आणली. एक पाय घालायचा आणि एक पाय काढायचा असं जमिनीत असं झालं. काढा आपला व्हिडिओ एक. हे बघा काल हे तोडले. हा पुरा इकडला पट्टा तोडला. 4 टोपली निघला आणि आता हा पट्टा राहिलाय. आता हा पट्टा घेते तोडून. उडदाच्या शेंगा बी काळ्या झाल्यात. हाताने लावलेला उडीद आहे तो तर मस्त व्हायला. त्या काळ्या कुडीमुडं काळ्या व्हायला. आता गणपतीत येतील त्या तोडायला म्हणा. आताच नाही येत ते. पराठी इकडली पराठी चांगली दिसते. वरची पराठीला जसा कोकडा आलाय. पानं असे जखडून गेले तिचे. काय द्रिप्स म्हणतात ते आलं त्याच्यावर रोग. काय सुरूच असतं एक 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 शेतकऱ्याच्या मागं. काय एक संकट आहे काय? एक गेलं की एक गेलं की एक हायच. त्याला मग तोडू शेंगा मुगाच्या. म्हणलं बोलता बोलता घ्या तोडून. करमणुका म्हणून लावा व्हिडिओ. म्हटलं व्हिडिओ म्हणजे काढत बसावा व्हिडिओ आणि तोडा आपल्या शेंगा. काय काय तर सरकी झाली शेंगायची. एवढी काळ्या शार पडल्या त्या मधात त्याच्या दाणे की काय बघायचं काम नाही. हे बघा लईच ठिकाणी आहेत. कारण पावसाने खाली पडले ते झाडं आणि ते खाली पडल्याने खराब झाल्या सगळ्या. काय म्हणजे पीक दिसतंय चांगलं पण पोटात हातात येऊस तर ते काही खरं नसतं त्याचं. शेतकऱ्याचं मोठं कंडिशन बेकार आहे. आलं तर लय येतं येड्यासारखंच आडमाप. नाहीतर मग घ्या असंच मातीतून भरू. तसंच असते मग काय सांगता. हे काय काय ठिकाणी नुसती सरकीच झाली शेंगायची. काळी काळी शार शेंग दिसते. वरून शेंग काळी शार आणि मधात पाहिली तर फोडून त्याला सगळी बुरशी आलेली. हे बाय हे असले दिसते दाणे बुरशी आलेली. आता मुठभरच तोडले तर पण ह्याच्यात काही चांगले आणि काही खराब येतं बघा दाणे. हे बघा असं आहे. पण मग दिलं देवानं जेवढं येईन तेवढं हाताशी काढून घ्यावा आणि घालावं लेकरा बाळाला. काय करसान मग? काय वावराच्या बाहेर काय कामं येत नाही दुसरे. करा शेती करता करता हेच करा आणि खा. इकडे बघा सोयाबीन. आता सोयाबीनला पडला फरक आमच्या पाण्यानं. सोयाबीन दिसायला लागलं चांगलं. सोयाबीनचं असं 1 तास चांगलं दिसतं आणि 1 तास मधातलं गायपच काय खाऊन घेतलंय कोणी. खाऊन म्हणजे ते पाण्यानं त्याला पाणी कमी झालं तर मागं तर ते तसं झालं. ते खराब पडलेलं आहे जरा. कंडिशन बेकार आहे पण तरी बरीच आहे.
भेंड्या दाखवते तुम्हाला मी आमचे 2-2 पानावर आले असे मस्त दिसायले तर, पण काय काय ठिकाणचे वाहून गेले. हे बघा, हे बघा भेंड कसे मस्त येत. हे मधातले जसे काय गायब झाले तर वाहून गेले, ते पाणी जास्त झालं ना. असे भेंड लावले, हे एवढा पट्टा लावला भेंडायचा. म्हणलं बरं हात चालू राहतात, तिकडले बंद पडले भेंड, तर इकडले तरी चालू होते ना. आता म्हणजे तरी बी 1-1.25 महिन्याच्या नंतर चालू होते. तर 1-1.25 महिना पाहिजे, 5 वारी बी येतात, 6व्या महिन्यात येतं ते. चला बघा उडीद कसं आहे, मस्त काळ्या शेंगा व्हायल्यात कुडीमुळं. शेंगा गणपती येतात तोडायला, गणपती बसले की शेंगा येतात तोडायला उडदाच्या. आमच्या इथं तिथं पंडाल असते गणपतीचा, काय काय बाया तर उपटून नेतात आणि तिथं तोडत बसतात. बैलगाडी आणतात आणि तिथं बसतात तोडत. बरं तेवढं देवाच्या मंदिरात गप्पा मारता मारता कामं बी होत आणि गप्पा बी होतात बायाच्या. मला मग कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन चॅनल आहे आपलं रेणुका फॅशन मराठी म्हणून, तर राहू द्या आपल्या चॅनलला सपोर्ट. आधी ब्लॉग काढत नव्हते पण आता काढायला लागले. म्हटलं बरं शेतीला काय नाही तर काही सपोर्ट होईना आपल्या, झाली देवाची दया. तर मग आता तोडतो शेंगा तोडल्यावर टाकू व्हिडिओ. तोपर्यंत बाय, नमस्कार सगळ्यांना. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.